आता सर्वसामान्य कार्यकर्ता दादाच्या आठवणी तर खूप आहेत. जसं राजकारण करते तसं पवार कुटुंबावर प्रेम करणं आणि त्यांच्या विचाराशी मांडील राहणं हेच आजपर्यंत करत आलो. दादांनी बोलवून घेऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्याचं पद देणं ते एक आठवण सांगतो. जशी चेअरमननं सांगितलं की 2019ला कुणीही राहिलं नव्हतं, सगळे भारतीय जनता पार्टीत गेले. त्यावेळेस अजितदादा हे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी होते आणि विधानसभेच्या मुलाखती होत्या. आम्हाला माढेतून बोलवलं. त्यावेळेस दादाने आत बोलवलं. माढेतून उमेदवार कोण आहेत, बाहेर तर पत्रकार होते. तर माढेतून कोणा नाव नव्हतं. दादाला म्हणजे मी भरतो दादा काढून. दादाने पाठीवर हात टाकला, म्हणजे वाघ आहे. तर माझा विधानसभा उमेदवारी मागणीचा अर्ज स्वतः अजितदादांनी भरला. मला म्हणजे कर खाली सही, कोर कमिटी पुढे तुझा अर्ज जाऊ दे, तुझं नाव तिथं जाऊ दे, याचा 100% फायदा होईल. आणि पाठीवर दादांनी मारलेली थाप दिवसभर आठवत होते, डोळ्यातले अश्व थांबत नव्हते. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ड्रायव्हरचा मुलगा आज विधानसभेचा फॉर्म अजितदादा भरतायत आणि मला खाली सही करायला होत आहेत. त्याच्यापेक्षा माझं किती मोठं भाग्य असू शकतं तेच आठवतंय. आणि दादाच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्रातले माझ्यासारखेच प्रचंड कार्यकर्ते आहेत, लाखो कार्यकर्ते आहेत. त्यांच्या आश्वासा बांध फुटलेला आहे. असा नेता परत होणे नाही. आज बोरगाव ग्रामस्थाच्या वतीनं आणि आपण सर्व सहकार्याच्या वतीनं मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.